सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना यांच्या वतीने काल दिनांक 13/6/2024 रोजी वाहन संवर्गातील ऑटो रिक्षा लादण्यात आलेल्या अतिरिक्त फिटनेस विलंबन दिवस 50 रुपये हा अतिरिक्त शुल्क रद्द करण्याकरिता काल सोलापूर आरटीओ कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आला होता। या आंदोलनाला बसवसेना रिक्षा चालक बहुउद्देशीय संघटना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित रिक्षा संघटना सोलापूर व शहर अक्कलकोट रिक्षा चालक मालक असोसिएशन या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला होता। हे आंदोलन यशस्वी पार करण्याकरिता सोलापूर शहरातील सर्व रिक्षा चालक मालक सहभागी होते। तसेच संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, जर ही माफी नाही झाल्यास तर येणाऱ्या काळात आम्ही शहरातील व राज्यातील सर्व रिक्षा संघटनेशी चर्चा करून सोलापुरातील तमाम रिक्षांना बंद करण्याचे आवाहन करू, असे संघटनेचे अध्यक्ष अतिश शिंदे म्हणाले। जरा असं आमचं काहीच म्हणणं नाही। आम्ही शासनाच्या विरोधात पण नाही, सरकारच्या विरोधात पण नाही, पण त्याला कुठेतरी लॉक असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। आम्हाला पण शासन चाललं पाहिजे, आमचं पण कळवायला पाहिजे, म्हणजे आम्हाला पण त्रास तेरा 6/2024 सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे। त्या धरणे आंदोलनाचा मागचा उद्देश हा आहे, वाहन संवर्गातील ऑटो रिक्षात लादण्यात आलेल्या फिटनेस विलंब प्रतिदिवस 50 रुपये अतिरिक्त शुल्क हा केंद्र शासनाने जो रिक्षा चालकावर व इतर वाहनावर लादलेला आहे तो शुल्क रद्द व्हावा किंवा माफ व्हावा याकरिता आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आणि या आपल्या माध्यमातून शासनाला कळवतो की केंद्र सरकार, नितीन गडकरी साहेब, आपण या आंदोलनाची दखल घ्यावी आणि अशाच प्रकारचं आंदोलन आजच्या या 13 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे। जे 36 जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर या ठिकाणी या 50 रुपये जी फी आकारली जाते अतिरिक्त शुल्क हे माफ व्हावं यासाठी प्रत्येक राज्यातील विविध संघटना आज या ठिकाणी प्रत्येक आरटीओ ऑफिसमध्ये कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करीत आहे। तरी आपल्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की शासनाला साहेब हा जो अतिरिक्त शुल्क आहे आपण तात्काळ या बंद करण्यात यावा। बाळू पवार, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचा प्रदेश सचिव। जे केंद्र शासनाने रिक्षाला अतिरिक्त शुल्क लावलेलं आहे फी 50 रुपये विलंब फिटनेससाठी, याबाबत धोरण चुकीचं लागलेलं आहे। रिक्षा चालकांना जो अत्याचार होतोय तो मोठ्या प्रमाणात आहे। एक साधारण उदाहरण घ्यायला गेलं तर रिक्षा चालकाचा इन्शुरन्सचं व्हॅल्युएशन 60,000 आहे आणि त्याला दंड झाला आहे ₹1,00,000। तर अशा ₹1,00,000 भरण्यासारखी रिक्षा चालकाची मानसिकता नाही आहे। येत्या काळात जरा हे आंदोलन 50 रुपये दंड नाही माफ केले सरकारने व केंद्राने तर येत्या काळात आमच्या सर्व सोलापुरातील ऑटो रिक्षा संघटना सगळ्यांना संयुक्त घेऊन आम्ही ज्या रिक्षा चालकांचं फिटनेस प्रमाणपत्र झालेलं आहे अशा सर्व रिक्षा या आरटीओ कार्यालयात आणून जमा करू व चक्का जाम करण्याचा येत्या काळातील पुढचा आंदोलनाच्या दिशा ठरवण्याचं केलेलं आहे। याबाबत सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर याबाबत विचार करून जो 50 रुपये विलंब शुल्क लावलेला आहे तो रद्द करावा हीच आमची भूमिका आहे। चालक मालक एकजुटीचा होश म्याव, होश म्याव, केंद्र सरकार होश म्याव।